नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आम्ही आज आलेलो आहे आमच्या झाडांची चिक्कू काढायला. आमच्या सर्वच झाडांनी चिक्कू ह्या वर्षी भरपूर लागलेले आहेत आणि ह्या झाडाला गेल्या वर्षी चिक्कू लागलेले नव्हते. आणि ह्या वर्षी बघा हे झाड पूर्ण भरलेलं आहे. शेंडासकट त्याला चिक्कू भरपूर लागलेले आहेत. असं शेंड्याला एकाच जागी 4-5 असा घसच तयार झालेला आहे. जसा केळाचा घस कसा दिसतो तसा चिक्कूचा पण घस दिसायला लागलेला आहे. आणि आमच्या ताई शिकाळ्यानं चिक्कू काढण्याचं काम करायला लागलेले आहेत. असे पासा चिक्कू शिकाळ्याने छान निघतात. आणि ह्या वर्षी आम्ही हे नवीन शिकाळा बनवून घेतलेला आहे. असे आम्ही 50 भर इथे चिक्कू काढलेले आहेत. थोडे चिक्कू मी झाडावर चढून काढलेले आहेत. झाडावरनं काय मी तुम्हाला दिसालो नसतो, कारण फुल झाड आमचं गजबजलेलं दिसतंय बघा. सगळ्या फांद्याच आहेत इकडे तिकडे. या झाडाचे चिक्कू आमचे खूप मोठे होतात. हे बघू शकता तुम्ही झाडाचे चिक्कू. हा चिक्कू केवढा मोठा झालेला आहे. हा सफरचंदा एवढा चिक्कू आहे. सफरचंदापेक्षा मोठा आहे. हे ते लिंबूचं झाड आहे. ह्याला लिंबू लागलेले आहेत. आत आहेत ते दिसत नाही आहेत. 4-5 लिंबू आहेत. तसेच इथे तमालपत्रीचं झाड आहे. मसाले तमालपत्री तुम्हाला माहितीच असेल. गरम मसाल्यात वापरतात ती तमालपत्र. इथे छोटे चिक्कूचे झाड आहे. ह्याच्यावर तर सहज झाडावर चढा येते. ह्या चिक्कूच्या झाडावर आणि सहज हाताला चिक्कू येतात ह्याचे. इथे लगेच आमची कामिनी आहे, तुम्हाला माहितीच आहे, चिक्कूंच्या आंब्यांच्या झाडा शेजारी. आणि कामिनी आहे आम्ही 2 दिवस आता स्वच्छ केलेले आहे. हे झाड मोसंबीच आहे. आम्ही गेल्या वर्षी पावसाळ्यात लावलेलं आहे आणि ते जगलेलं आहे. सफरचंदाचं लावलेलं, पर ते इथं काही जगलं नाही. इथलं वातावरण त्याला काही सूट झालं नाही का काय, त्यामुळे ते मेलं झाड. आणि इथे एक आंब्याचे झाड आहे. ह्या आंब्याच्या झाडाला 1 वर्ष लागलं, लगेच दुसऱ्या वर्षी लागत नाहीत. तिसऱ्या वर्षी आंबे लागतात. 1 वर्ष आड करून ह्या झाडाला आंबे लागले जातात. आणि तिकडं आणि चिक्कूचे झाड आहे आमचे. आणि ह्या झाडाला जे चिक्कू आहेत की नाही, ते विकतच्या चिक्कूवाने दिसतात, कारण ते एकदम गुळगुळीत असं दिसतात. दुसरं चिक्कू सगळ्यात जास्त गोड आहेत. एक आड झाडमध्ये नारळाची झाडं आहेत आमची. आणि इथं तुम्ही पाहू शकता की केळी आहे आमची. या केळीचे 2 गड अगोदर पडलेले होते, पर ते पक्ष्यांनीच खाल्ले. आमचं काय त्याकडे लक्षच गेलं नाही. आणि आता पण ह्या केळीला मस्तपैकी मोठा घड पडलेला आहे. हे बघा किती छान फण्या पडल्या आता घडाच्या. कामिनी कशी भरलेली आहे बघा. चला तर मैत्रिणींनो, आमचे चिक्कू काढून झालेले आहेत आणि आम्ही भरायला लागलेलो आहे. चला तर आम्ही आता घरी जाणार आहे. आमचे चिक्कू काढून झालेले आहेत. असे आम्ही थोडे चिक्कू काढणार आहे. 4 दिवसाने म्हणजे खायला पण येतात. आणि हे काय आम्ही केलमध्ये घालत नाही. हे आपलं पोत्यात किंवा सुती कापडात झाकून ठेवायचं. त्यानंतर ते चांगले 4 दिवसातच पिकायला चालू होतात. 4 दिवसात हे चिक्कू मऊ व्हायला लागतात. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.